काय पाहुणचार केला पोरीनं माझ्या. मला 15 दिवस झाले येऊन. आता उद्या जायचं आहे. मला जायला सुद्धा नको वाटायला लागलं. इतका पाहुणचार केला. जावायनं पण आणि पोरीनं पण लई छान पाहुणचार केला. रोज एक प्रकार करून खाऊ घातला. पावभाजी, मिसळपाव, इडली, डोसे, परत अजून हे बटाट्याची भाजी, पराठे, लई काय काय करून खाऊ घातलं. फिरायला नेलं बाहेर. स्वामीनारायणला नेलं, लकोट्याला नेलं, पुन्हा साईबाबाला नेलं, जडेश्वर मंदिराला नेलं. खूप खूप फिरवलं. रोज एक ठिकाणी फिरायला. जावई घेऊन जरा गाडीतून आम्हाला फिरायला. तर इतका छान पाहुणचार केला जावायनं आणि लेकीनं. जायला नको वाटायला लागलं आता. आता उद्या आमचं तिकीट आहे. आता आम्ही उद्या निघणार आहे. खूप छान पाहुणचार केला. म्हणाल ते खाऊ घातलं. मन तृप्त केलं खाऊ घालून. इतका छान पाहुणचार केला. काय कमी पडून दिलं नाही. भरभरून सगळं मन तृप्त केलं सगळं. पुन्हा माझा वाढदिवस केला जोरात. हॉटेलचं जेवण, नातवाने गिफ्ट दिलं, पोरीनी पितळचे एक ग्लास दिले गिफ्ट म्हणून. म्हणायचं असा पाहुणचार केला. जायलाच नको वाटायला लागले आता इथून. लेकी असावं. लेकी असल्या की जायला मिळतं. ह्या लेकीकड त्या लेकीकड. मुलगा काय, मुलगा सुनाला घेऊन घरातच बसणार आपण. लेकी असल्यामुळं कुठं कुठं जायला मिळते आपल्याला. त्या लेकीकड ह्या लेकीकड. मजा आहे. पुरी असाव्यात म्हणून बेटी बचाव म्हणतात. आणि नाश्त्याला तर रोज एक प्रकार. पीठ पोहे तर असतेच आपले. एक दिवस पास्ता, एक दिवस गोड शेवया, एक दिवस फोडणीचे शेवया, एक दिवस डोसे, एक दिवस इडली. रोज नाश्त्याला पण बदलून ते काय पास्ता म्हणते ते पास्ता असं. आणि फळं तर खूप. कलिंगड, टरबूज, आंबे तर रोज आंब्याचा रस आहे. रोज आंब्याचा रस आहे. 2 पेट्या आंबे आणलेत. खावा, रोज खावा आंबे. रस करून खावा, कापून खावा. केशर आंबा आणलेत 2 पेट्या. बघा, हे माझा नातू आहे. खूप हुशार आहे. आज पहिला दिवस शाळेत गेला, गेम जिंकला आणि त्या हातात बघा बक्षीस घेऊन आला आहे. बघा हे बक्षीस घेऊन आला. प्रत्येक वेळेला बक्षीस मिळवतो. प्रत्येक वेळेला. खूप हुशार आहे माझा नातू.